जीवनाला सोन्याची झळाळी देणारे गुरुपुष्य आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी, उपासनेसाठी, साधनेसाठी आणि शुभकार्याचा श्रीगणेशा करण्यासाठीचा हा अमृततुल्य योग म्हणजे 23 एप्रिल 2026 रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. शनीचे पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्य म्हणजेच गुरुपुष्यामृत योगाची निर्मिती होते. ज्योतिषशास्त्रातील काही असामान्य योग आहेत त्यापैकी हा एक. शनी आणि गुरु दोन बलाढ्य ग्रहांच्या युतीने बनलेला हा योग. दोघेही साधक व उपासक, दोघेही विरक्तीचे ग्रह. पण त्यातही फरक आहेच. शनीला प्रपंचाची फारशी ओढ नाही, पण गुरुचे तसे नाही. प्रापंचिक जीवन जगताना धर्माचे पालन करा आणि आपली इतिकर्तव्य पूर्ण झाली की परमार्थाचे धडे गिरवा हे सांगणारा गुरु आहे. दोन्ही ग्रहांची शिकवण एकच, पण शिकवण्याचे मार्ग वेगळे. गुरुच्या सेवेचे अनन्यसाधारण असे फळ आहे. गुरुविना जीवन ते काय? ती परीक्षा घेतील पण अभाळा इतकी पदरात टाकतील. शनी तर आपला मित्रच आहे, पण हा सखा जरा शिस्तप्रिय आणि कडक न्यायी आहे. ह्या दोन्ही ग्रहांचा शुभयोग असताना केलेली साधना अत्युत्तम फळ प्रदान करेल ह्यात शंकाच नाही. गुरुपुष्य योगावर सोने खरेदी करतात. ह्या सोन्यासारखेच तेजपुंज आपले आयुष्य देखील व्हावे म्हणून साधना करणेही आवश्यक आहे. गुरुपुष्य योगावर दान अवश्य करावे. सोने जमले नाही तर चण्याची डाळ आणावी, पण ती गुरुपुष्य योगातच. गरीबास गूळ गहू द्यावा. जमेल तितके नामस्मरण करत दिवस आनंदात घालवावा. दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ह्या ग्रंथात गुरुपुष्यामृताची महती सांगताना ह्या योगावर जो अनन्य भावे श्री गजानन विजय ह्या पोथीचे पारायण करेल त्याच्या कसल्याही असोत यातना त्याचे निरसन होईल अशी ग्वाही दिली आहे. श्री दासगणू महाराजांनी श्री गजानन महाराजांच्या लीला शब्दांकित केलेल्या श्री गजानन विजय ह्या पवित्र रसाळ ग्रंथांचे पारायण गजानन भक्त गुरुपुष्यामृत योगावर आवर्जून करतात. ह्या ग्रंथाच्या 21व्या अध्यायात श्री दासगणू महाराज लिहितात, जो ह्या अमृततुल्य ग्रंथाचे पारायण दशमी, एकादशी आणि द्वादशी ह्या दिवशी तसेच गुरुपुष्य योगावर करील त्याच्या अवघ्या मनोकामना खचितच होतील पूर्ण. कसल्याही असोत यातना त्या निरसन होतील. श्री गजानन विजय ह्या ग्रंथात प्रचंड ताकद आहे. आपल्याला मार्ग नक्कीच मिळतो आणि संकट हरण होते हे नक्की. अनुभव जरूर घ्यावा. आपल्याला सगळे काही हवे असते, पण त्यासाठी कष्ट परिश्रम करायची तयारी नसते. इन्स्टंटचा जमाना आहे ना, धीर म्हणून नसतो आपल्याला. पण अध्यात्मात तसे चालत नाही. शनी सगळ्याला विलंब करतो. आपली प्रत्येक क्षणी परीक्षा बघतो. त्याच्या परीक्षा कठोर असतात, पण त्या देता देताच आपण आपल्याही नकळत घडत जात असतो. पुष्य हे शनीचे शुभ नक्षत्र आहे. पुष्य म्हणजे पोषण करणारा. हे नक्षत्र अत्यंत शुभ आणि कल्याण करणारे, सकारात्मकता, ऊर्जा देणारे आहे. पण तरीही हे विवाहास वर्ज्य मानले आहे. ह्या दिवशी केलेल्या सर्व गोष्टींची वृद्धी होते, म्हणून ह्या दिवशी सोने खरेदी केले जाते. ह्या योगावर केलेले जप, ग्रंथपोथी वाचन, पारायण, तप, ध्यानधारणा, दान मोठे फळ देते. कुठल्याही नवीन किंवा बंद पडलेल्या कामाचा श्रीगणेशा या योगावर केला तर यश नक्कीच मिळते. भगवंताची आराधना करून त्याचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी साधक ह्या दिवशी साधना करतात. ह्या योगावर केलेली श्री महालक्ष्मीची साधनासुद्धा विशेष फलदायी होते. गुरुपुष्य योगावर केलेली साधना वृद्धिंगत होते, म्हणून ह्या योगावर संकल्प करून धर्मग्रंथांचे पारायण, जपजाप्य केले जाते. शनी अत्यंत न्यायी आहे. जसे कर्म तसे फळ, म्हणूनच शनी कर्मप्रधान आहे. जीवन कसे करायचे ते शिकवणारा ग्रह आहे. शनी आणि गुरु ह्या दोन्ही ग्रहांचा मिलाप होणारा हा शुभ दिन सर्व शुभ गोष्टींसाठी उत्तम दिवस आहे. शनी आणि गुरु हे दोन्ही विरक्त, साधक असल्यामुळे ह्या योगावर विवाह मात्र वर्ज्य आहे. ह्या दोन्ही ग्रहांना विवाहाचे वावडे आहे, म्हणून ह्या योगावर नवीन आयुष्याची सुरुवात करू नये. आपले आयुष्य प्रत्येक क्षणाला बदलत असते. कधी हे बदल आपल्या पथ्यावर पडतात म्हणजे शुभ असतात, तर काही बदल आपल्याला कठीण वळणांवर आणतात. प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढणे हेच आपल्या हाती असते आणि अशावेळी अध्यात्म, उपासना मनुष्याला मदत करते. गुरुपुष्यामृत योगासारख्या अत्यंत प्रभावी योगावर केलेली प्रत्येक साधना विशेष आणि अद्भुत फलदायी आहे. प्रत्येकाने ह्या योगावर आपल्या कुलस्वामिनीचा, इष्टदेवतेचे नामस्मरण अथवा पारायणरूपी साधना करून आपले जीवन कृतकृत्य करावे. केल्याने होता आहे रे आधी केलेची पाहिजे ह्या युक्तीला धरून साधनेस आरंभ करावा आणि गुरुकृपेचा लाभ घ्यावा. गुरु आणि शनी ह्या दोन्ही ग्रहांचे सोन्यासारखे गुण कसे ग्रहण करता येतील हे पाहणे म्हणजेच गुरुपुष्य. आपल्या सर्वांच्या आयुष्यात हे गुरुपुष्य एका नवीन सोनेरी किरणांची पहाट घेऊन येणारे असू दे, हीच गुरु आणि शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना. संकलन सौ अस्मिता दीक्षित. संपर्क
8104639230. गुरुपुष्यामृत योग आला, भाग्य आज उदयाला. शनी गुरुच्या आशीर्वादे मंगलमय दिन झाला. सोन्याहून पिवळा हा योग अद्भुत, साधनेचा उपासनेचा हा क्षण अद्भुत.